अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेला सन 2024-2025 या आर्थिक वर्षामध्ये 6,68,09,019 इतका निव्वळ नफा झालाय। त्यातून आवश्यक त्या तरतुदी वजा जाता सभासदांना 5% प्रमाणे लाभांश वार्षिक सभेनंतर देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेनिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली। अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेला सन 2024-2025 या आर्थिक वर्षात 6,68,09,019 इतका विक्रमी निव्वळ नफा झालाय। बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब तापकीर आणि उपाध्यक्ष योगेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की या नफ्यातून आवश्यक तरतुदी वजा करून सभासदांना 5% लाभांश वार्षिक सभेनंतर वितरित केला जाईल। तसेच वर्षाच्या अखेरीस बँकेतर्फे ऑनलाईन बँकिंग सेवा सुरू करण्यात येणार आहे, अशी महत्त्वपूर्ण माहितीही त्यांनी दिली। गेल्या वर्षभरापासून बंद असलेले एटीएम सेवा आजपासून 18 जुलैपासून पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली। शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना चेअरमन बाळासाहेब तापकीर आणि व्हाईस चेअरमन योगेश वाघमारे यांनी सांगितले की संचालक मंडळ सभासदांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देण्यास तयार आहे। सभासदांनी आपले प्रश्न मांडावेत आणि त्यावर साधक-बाधक चर्चा होऊन वार्षिक सभेत योग्य ते निर्णय व्हावेत, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन संचालक मंडळानं केले आहे। या प्रसंगी शिक्षक नेते बापूसाहेब तांबे, दत्ता पाटील कुलट, अर्जुनराव शिरसाट, बाबासाहेब खरात, विद्याताई आढाव, राजेंद्र शिंदे, गोकुळ कळमकर, राजेंद्र सदगीर, शरद सुद्रिक, राजेंद्र कुदनर, गुरु माऊली, सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष संतोष दुसुंगे, संघाचे जिल्हाध्यक्ष बबनदादा गाडेकर, राजेंद्र ठोकळ, नारायण पिसे, प्रकाश नांगरे, विकास मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद भालेकर, संतोष आंबेकर, राजेंद्र निमसे, प्रदीप चक्रनारायण आदींसह संचालक सर्वश्री संदीप मोठे, रामेश्वर चोपडे, बाळू सरोदे, कैलास सारोक्ते, निर्गुणा मांगर, रमेश गोरे, अण्णासाहेब आभाळे, भाऊराव राहीज, शशिकांत जेजुरकर, माणिक कदम, सूर्यकांत काळे, संतोषकुमार राऊत, ज्ञानेश्वर शिरसाट, शिवाजी कराड, कारभारी बाबर, गोरक्षनाथ विटनोर, महेंद्र भणभणे, कल्याण लवांडे, सरस्वती घुले, रवी किरण साळवे, विठ्ठल काकडे, सचिन नापगे, आबासाहेब सूर्यवंशी, सुयोग पवार आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत जगताप उपस्थित होते। येत्या 20 तारखेला अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक आणि विकास मंडळ या दोन्ही संस्थांची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे। तर त्या निमित्ताने मी जिल्ह्यातील सर्व दोन्ही संस्थांच्या सभासदांना आवाहन करतो की आपण सर्वांनी या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित राहावं आणि या महत्त्वाच्या असणाऱ्या सभेमध्ये सहभाग नोंदवावा। गेल्या वर्षभरामध्ये झालेला कारभार सर्व सभासदांना ज्ञात आहेच। एक वर्षभरापूर्वी काय झालं होतं आणि त्याचा परिणाम या संस्थेवर थोडासा डिव्हिडंड कमी देण्यात कसा झाला हे सर्वांनी अनुभवलेलं आहे। 106वी वार्षिक सर्वसाधारण सभा गेल्या 106 वर्ष तुम्ही जर अहवाल पाहिला असेल तर यातच लिहिलेलं आहे शतकोत्तर षटकार प्रगतीचा। म्हणजे ही अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षक बँक ही खऱ्या अर्थाने शतक होऊन षटकार मारलेला आहे। ही दिवसेंदिवस ठेवी या बँकेच्या वाढत आहेत आणि राज्यातील एक अग्रगण्य बँक म्हणून ही ओळखली जाऊ लागलेली आहे। पूर्ण राज्यामध्ये शिक्षकांच्या जिल्हाव्यापी 5च बँका अस्तित्वात आहेत, त्यापैकी आपली ही बँक सर्वात मोठी म्हणून गणली जाते। येत्या 20 तारखेला अहमदनगर जिल्हा शिक्षक सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न होत आहे। या सभेच्या निमित्ताने मी सर्व सभासदांना आवाहन करतो की या सभेसाठी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं, सभासद हिताच्या सूचना कराव्यात। संचालक मंडळ सभासदांच्या सर्व प्रश्नांना उत्तर दिल्याशिवाय व्यासपीठ सोडणार नाही, अशा पद्धतीचं या ठिकाणी आश्वासन या निमित्ताने मी देतो। त्याच पद्धतीने या सभेमध्ये 14 विषयपत्रिकेवर आहेत। या सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी द्यावी अशी
आपल्या माध्यमातून मी सर्व सभासदांना विनंती करत आहे। सर्वांना नमस्कार। येत्या 20 जुलै 2025 रोजी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा दुपारी 2 वाजता आयोजित केलेली आहे। प्रथमतः मी आपल्या सर्वांना या सभेच्या निमित्तानं अध्यक्ष या नात्यानं सर्व विश्वस्त मंडळ आणि अध्यक्षांच्या वतीनं उपस्थित राहण्यास विनंती करतो। गेल्या अनेक वर्षापासून आपले गुरुकुल या ठिकाणी हम रस्त्यावर 51.24 एवढी भरपूर जागा त्या ठिकाणी उपलब्ध असून त्या ठिकाणी पूर्वीच्या काळी गुरुकुल इमारत उभी केलेली होती। पूर्वजांनी अतिशय कष्टानं योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी बांधकाम करून शिक्षकाची गोरगरिबांची मुलं त्या ठिकाणी शिकवली। आज ती उच्च पदावर काम करत आहेत। नक्कीच या पूर्वीच्या गुरुजनांचा यासाठी फार मोठा त्याग आहे, परंतु आज त्या ठिकाणी असलेली जागा ही तशीच मोकळी पडलेली आहे। यापूर्वी त्या ठिकाणी बांधकाम करण्याचा प्रयत्न झाला, परंतु ते अपूर्ण अवस्थेत असलेलं बांधकाम त्यामध्ये मॉडिफिकेशन करून आम्ही त्यामध्ये गुरुमाऊली सदिच्छा मंडळाचे मार्गदर्शक नेते सन्माननीय बापूसाहेब तांबे आणि सर्व नेतेगण यांच्या मार्गदर्शनाखाली ती नक्कीच येत्या काळामध्ये पूर्ण करणार आहोत। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।